lecture, we are going to study collision theory for a biomolecular reaction. So basically, first, what is mean by biomolecular reaction? So biomolecular reaction means the reaction in which two reactant molecules are involved. So bi means two. So the reaction in which two reactant molecules are involved, this reaction is called as a biomolecular reaction. Now we are going to study collision theory for a biomolecular reaction. आपणाला या लेक्चर मध्ये काय स्टडी करायचं आहे? बायोमॉलिक्युलर रिएक्शन साठी कोलिजन थेरी आपल्याला काय करायची आहे? स्टडी करायची आहे. सो हाऊ केमिकल रिएक्शन टेक्स प्लेस? बेसिक क्वेश्चन इज दैट how chemical reaction is takes place, whether the reactant molecules are in the gaseous state or in the liquid state. जेव्हा रिएक्टंट मॉलिक्युल्स गॅसियस स्टेट मध्ये असतात किंवा ते लिक्विड स्टेट मध्ये असतात तेव्हा एखादी केमिकल रिएक्शन कशा प्रकारे सक्सेस होते, एखादी केमिकल रिएक्शनचं मेकॅनिझम हे कशा प्रकारे घडतं हे आपल्याला या कन्सेप्ट मध्ये स्टडी करायचं आहे. नाउ इन केस ऑफ गॅसियस स्टेट और इन केस ऑफ लिक्विड स्टेट, when the reactants are present in the gaseous state or in the liquid state, these reactant molecules they randomly move here and there in the container. तो जो करस्पॉन्डिंग कंटेनर आहे, फॉर एक्झाम्पल जर रिएक्टंट मॉलिक्यूल लिक्विड स्टेट मध्ये असतील तर कंटेनर काय असू शकतो? आयदर इट मे बी बीकर, आयदर इट मे बी कोनिकल फ्लास्क, आयदर इट मे बी राउंड बॉटम फ्लास्क इट्सेट्रा. जर रिएक्टंट मॉलिक्युल्स गॅसियस स्टेट मध्ये असतील तर कंटेनर कोणता असू शकतो? आयदर इट मे बी कंटेनर, तो कंटेनर असू शकतो, आयदर इट मे बी बलून, तो बलून असू शकतो. सो when the reactant molecules are present in the corresponding container, these reactant molecules they randomly move here and there in the container. आता जर समजा आपण रिएक्टंट मॉलिक्यूल टू स्टेट मध्ये कंपेअर करायला गेलो, टू फिजिकल स्टेट्स मध्ये कंपेअर करायला गेलो, आयदर इन द लिक्विड स्टेट और इन द गॅसियस स्टेट. In case of gaseous state, reactant molecules they randomly move with a more velocity, with a more speed as compared to in the liquid state. Liquid state मध्ये जे reactant molecules आहेत हे slowly move होतील, randomly move होतील, slowly move होतील. But in case of gaseous state, they fastly move here and there in the container. So in this way, in both the physical states, reactant molecules randomly move here and there in the container. So depending upon their physical state, speed matters. ते कोणत्या फिजिकल स्टेट्स मध्ये प्रेझेंट आहेत त्याच्यावरती त्या रिएक्टंट मॉलिक्यूलचा स्पीड डिपेंड असेल. सो इन केस ऑफ एनी फिजिकल स्टेट, आयदर इन द लिक्विड और आयदर इन द गॅसियस स्टेट, reactant molecules randomly move here and there in the container. Now what happens when reactant molecules are present in solid state? आता पहा, जेव्हा रिएक्टंट मॉलिक्यूल सॉलिड स्टेट मध्ये असतात तेव्हा आपण काय करतो? एखादं सॉल्व्हंट यूज करतो, एखादं पर्टिक्युलर सॉल्व्हंट यूज करतो आणि त्या सॉल्व्हंट मध्ये आपण हे सॉलिड स्टेट मधले रिएक्टंट मॉलिक्यूल्स काय करतो? डिझॉल्व्ह करतो. म्हणजे पुन्हा स्टेट कोणती आली? फिजिकल स्टेट आली, लिक्विड स्टेट. ओके. नाउ सो वेन एव्हर रिएक्टंट मॉलिक्यूल्स आर ॲडेड इन टू कंटेनर फॉर प्रोसिडिंग केमिकल रिएक्शन, these reactant molecules randomly move here and there in the container and during their movement they get collide with each other. हे जे रिएक्टंट मॉलिक्यूल्स आपण एका कंटेनर मध्ये घेतलेत, हे रिएक्टंट मॉलिक्यूल काय करणार आहेत? त्या कंटेनर मध्ये रॅन्डमली मूव्ह होतात आणि रॅन्डमली मूव्ह होत असताना काय होतं? ॲट अ सर्टन स्टेज दे कोलाइड विथ ईच अदर. हे रिएक्टंट मॉलिक्यूल काय होतात? एकमेकाला कोलाइड होतात. And when these reactant molecules they get collide with each other, then there is a chance of chemical reaction. Means reactant molecule may gets converted into products. पहा मी काय म्हणतोय? Then there is a chance of chemical reaction. Chemical reaction होण्याचा चान्स आहे. आणि मग रिएक्टंट मॉलिक्यूलचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होण्याचा चान्स आहे, म्हणजे शक्यता आहे. It means that not every collision it leads into reaction. म्हणजे प्रत्येक वेळेला कोलिजन झालं की म्हणजे लगेच त्याचं कन्वर्जन रिएक्शन मध्ये होईल आणि रिएक्टंट मॉलिक्यूलचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होईल असं नव्हे. सो नॉट एव्हरी कोलिजन इज सक्सेसफुल. प्रत्येक कोलिजन हे सक्सेसफुल नसतं. फॉर एक्झाम्पल पहा, आता त्याचे काय पॅरामीटर्स आहेत की जेणेकरून ती रिएक्शन प्रोसीड होते किंवा त्या रिएक्टंट मॉलिक्यूलचं कन्वर्जन प्रोडक्ट्स मध्ये होतं, त्याचे पॅरामीटर्स कोणते आहेत पहा. सो
when these reactant molecule they collide with each other, then there is a chance of chemical reaction. Means first requirement, remember, first requirement for a bimolecular reaction to takes place is that reactant molecule they must collide with each other. म्हणजे बायमॉलिक्युलर रिॲक्शन जर घडवून आणायची असेल तर त्यासाठी फर्स्ट रिक्वायरमेंट काय असेल तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलचं कोलिजन झालं पाहिजे. सो दिस वन इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर बायमॉलिक्युलर कोलिजन इज दॅट कोलिजन बिटवीन रिॲक्टंट मॉलिक्युल्स मस्ट टेक्स प्लेस. त्या रिॲक्टंट मॉलिक्युल्समध्ये कोलिजन झालं पाहिजे. जर रिॲक्टंट मॉलिक्युलमध्ये कोलिजनच नाही झालं तर केमिकल रिॲक्शन होण्याचा चान्स आहे का? नेव्हर पॉसिबल. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? रिॲक्टंट मॉलिक्युल्स मस्ट कोलाइड विथ ईच अदर. सो दिस वन इज द बेसिक रिक्वायरमेंट. नाव सेकंड रिक्वायरमेंट. मग असं होतं का की रिॲक्टंट मॉलिक्युलचं कोलिजन झालं की लगेच त्याचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होतं का? इज इट पॉसिबल? हे पॉसिबल असू शकतं का? नेव्हर पॉसिबल. असं जर असतं तर रिॲक्शनचा रेट हा रेट ऑफ कोलिजन वरती डिपेंड असला असता. म्हणजे जेवढ्या रिॲक्टंट मॉलिक्युलचं कोलिजन झालं असतं तेवढ्या सगळ्या मॉलिक्युलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं असतं? प्रोडक्टमध्ये झालं असतं. परंतु हे पॉसिबल नाही. वाय? आता हे का पॉसिबल नाही पहा. सो फर्स्ट पॅरामीटर रिगार्डिंग दिस इज एनर्जी बॅरियर, दॅट इज एनर्जी रिक्वायरमेंट. त्यासाठी पर्टिक्युलर रिॲक्टंट मॉलिक्युल जेव्हा कोलाइड होणार आहे तेव्हा एनर्जी रिक्वायरमेंट असणार आहे. And that energy requirement is called as a energy of activation, or it is also called as a activation energy, which is denoted by symbol EA, की जे आपण EA या सिम्बॉलने रिप्रेझेंट करतोय. आता हे जे रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत समजा हे रॅन्डमली मूव्ह होत आहेत परंतु त्यांचा स्पीड कसा आहे? कमी आहे. सो इफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स दे मूव्ह स्लोली, if they move slowly then they having a less kinetic energy, तेव्हा त्यांची कायनेटिक एनर्जी कशी असेल? लेस असेल. अँड इफ दे गेट्स कोलाइड विथ इच अदर, आणि जर समजा ते कोलाइड झाले, इफ दे कोलाइड विथ इच अदर विथ अ लेस कायनेटिक एनर्जी देन दे गेट्स कोलाइड अँड गेट्स रिबाउंड बॅक अँड अगेन दे गेट सेपरेटेड. जर समजा हे रिॲक्टंट मॉलिक्युल स्लो स्पीडमध्ये लेस व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतील तर त्यांची कायनेटिक एनर्जी पण कशी असेल? लेस असेल. आणि जेव्हा ते एकमेकाला कोलाइड होतील विथ लेस व्हेलॉसिटी देन दे गेट्स कोलाइड अँड रिबाउंड बॅक, आणि पुन्हा एकमेकापासून दूर जातील. म्हणजे त्यांच्या कोलिजनमधून सफिशियंट एनर्जी जनरेट नाही झाली. म्हणजे रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट्समध्ये व्हायचं असेल तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलच्या कोलिजनमधून सफिशियंट एनर्जी जनरेट होणं एक्सपेक्टेड आहे. तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन कशामध्ये होऊ शकतं? प्रोडक्टमध्ये होऊ शकतं. मग जर रिॲक्टंट मॉलिक्युल लेस व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतील तर हे सफिशियंट कोलिजनमधून एनर्जी जनरेट होईल का? नाही होणार. सो reactant molecule they must move with a high velocity. reactant molecule ने कसं मूव झालं पाहिजे? with a high velocity. and when they move with a high velocity and when they get collide with each other, now sufficient amount of energy is generated and now reactant gets converted into product. so रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन जर आपल्याला प्रोडक्टमध्ये करायचं असेल तर ते रिॲक्टंट मॉलिक्युल फास्टली मूव्ह झाले पाहिजेत. आणि फास्टली मूव्ह झाल्यानंतर त्यांची व्हेलॉसिटी कशी असेल? हाय व्हेलॉसिटी असेल. आणि व्हेलॉसिटी हाय असल्यानंतर त्यांचं कोलिजन हे कसं असेल? इफेक्टिव्ह असेल. त्यांच्या कोलिजनमधून लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होईल अँड देअरफॉर नाव रिॲक्टंट मॉलिक्युल दे गेट्स कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. सो दॅट पर्टिक्युलर एनर्जी विच इज रिक्वायर्ड for conversion of reactant into product, that particular energy is called as a energy of activation, or it is also called as a activation energy. So therefore second parameter or second requirement for the successful reaction, for getting reaction successful, that is activation energy or energy requirement. आता activation energy म्हणजे काय? It is the minimum amount of energy required for effective collision to lead into reaction to get reaction successful.
ऍक्टिव्हेशन एनर्जी ही मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे की ज्यामुळं काय होतं, त्या रिॲक्शन मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट्समध्ये होऊ शकतं. आता मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आहे पहा, जर त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी जनरेट झाली वेल अँड गुड, ओके, परंतु एक मिनिमम सफिशियंट एनर्जी तर जनरेट होणं अपेक्षित आहे त्या रिॲक्टंट मॉलिक्युलच्या कोलिजनमधून. सो व्हॉट इज मीन बाय ऍक्टिव्हेशन एनर्जी? So activation energy, it is the minimum amount of energy which is required for the effective collision to lead to a reaction is called as a activation energy. आपण activation energy ची definition इथं मेन्शन करूया पहा. What is the activation energy? It is the minimum amount of energy. It is minimum amount of energy which is required for effective collision to lead to reaction or for getting reaction successful. That energy is called as a activation energy. Remember, this one is the minimum energy. ही एनर्जी कशी आहे? मिनिमम. समजा एखादी रिॲक्शन सक्सेस होण्यासाठी समजा 50 किलो जूल, हाऊ मच, 50 किलो जूल एवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी रिक्वायर्ड असेल, तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलच्या कोलिजन मधून ऍटलिस्ट 50 किलो जूल एवढी एनर्जी जनरेट व्हायला पाहिजे, तर ती रिॲक्शन कशी होईल? देन दॅट रिॲक्शन इट गेट्स सक्सेसफुल. समजा 55 किलो जूल झाली, 60 किलो जूल एनर्जी रिलीज झाली, अगेन रिॲक्शन गेट सक्सेसफुल. म्हणजे 50 किलो जूल ही ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे, मिनिमम तेवढी एनर्जी जनरेट व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी जनरेट झाली तर बेटरच आहे. पण जर समजा 49 किलो जूल एनर्जी जनरेट झाली कोलिजन मधून, तर रिॲक्शन सक्सेस होईल का? नेवर पॉसिबल. म्हणजे पहा, क्रायटेरिया कितीचा आहे? 50 किलो जूलचा क्रायटेरिया आहे, मिनिमम 50 किलो जूल, अँड दॅट मिनिमम एनर्जी इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्हेशन एनर्जी. So it is the minimum amount of energy which is required for effective collision to lead to a reaction is called as a activation energy. So this one is the second parameter or second requirement for the biomolecular reaction for getting successful. Now third requirement, that is orientation of reactant molecule. आता orientation म्हणजे काय पहा? Orientation means when reactant molecules they move here and there in the container, and when they collide with each other, how much surface area gets in contact with each other. जेव्हा हे रिॲक्टंट मॉलिक्यूल त्या कंटेनरमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत आणि जेव्हा त्यांचं कोलिजन होत आहे, त्या कोलिजनमध्ये त्यांचा किती सरफेस एरिया कॉन्टॅक्टमध्ये होतो. फॉर एक्झाम्पल, रिॲक्टंट मॉलिक्यूल विथ हाय वेलॉसिटी मूव्ह होत आहेत, परंतु कोलिजन होत असताना ते जस्ट एकमेकाला टच होऊन जात आहेत. पहा, दे जस्ट टच विथ इच अदर, ते एकमेकाला काय होत आहे? जस्ट टच होऊन जात आहेत. मग अशा केसमध्ये त्या रिॲक्टंट मॉलिक्यूलची व्हेलॉसिटी कितीही हाय असली तरी ते कोलाइड होत असताना, ते एकमेकाबरोबर कोलाइड होत असताना प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये कोलाइड होत नाही. प्रॉपर ओरिएंटेशन आपण केव्हा म्हणू शकतो? जेव्हा त्यांचा मॅक्सिमम सरफेस एरिया एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल. फॉर एक्झाम्पल पहा, दीज आर द रिॲक्टंट मॉलिक्युल्स अँड व्हेन दे कोलाइड इन सच वे, then their maximum surface area comes in contact with each other, and this collision is called as a with a proper orientation. त्या कोलिजनला आपण काय म्हणणार आहे? कोलिजन विथ अ प्रॉपर ओरिएंटेशन. मग प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे काय? तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलचा मॅक्सिमम सरफेस एरिया एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, दॅट इज अ प्रॉपर ओरिएंटेशन. ओके. आणि मग जर समजा रिॲक्टंट मॉलिक्युल कितीही हाय व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असतील आणि जर समजा ते एकमेकाबरोबर कोलाइड होत असताना त्यांचा मिनिमम सरफेस एरिया एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला, मीन्स दे जस्ट टच विथ इच अदर, असं जर झालं तर सफिशियंट अमाऊंट ऑफ कोलिजन एनर्जी, त्यांच्या कोलिजनमधून सफिशियंट अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट होईल का? नाही होणार. मग सफिशियंट एनर्जी केव्हा जनरेट होऊ शकते?
वेन दे कोलाइड विथ अ प्रॉपर ओरिएंटेशन. त्यांचं कोलिजन हे प्रॉपर ओरिएंटेशननं झालेलं असलं पाहिजे. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजे काय, तर त्या रिॲक्टंट मॉलिक्युलचा मॅक्सिमम सरफेस एरिया एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला पाहिजे ड्युरिंग द कोलिजन होत असताना. म्हणजे फक्त हाय व्हेलॉसिटी असलं म्हणजेच रिॲक्शन सक्सेसफुल होती का, म्हणजेच कोलिजन इफेक्टिव्ह असतं का, तर नाही. सफिशियंट अमाऊंट ऑफ कायनेटिक एनर्जी तर असायलाच पाहिजे, ॲज वेल ॲज प्रॉपर ओरिएंटेशन मस्ट बी देअर. त्या ठिकाणी त्या रिॲक्टंट मॉलिक्युलमध्ये कोलिजन होत असताना प्रॉपर ओरिएंटेशन असायला पाहिजे. सो when reactant molecule they collide with each other, they must collide in a proper orientation as well as they must collide with a sufficient kinetic energy. reactant molecules जेव्हा एकमेकाबरोबर कोलाइड होणार आहेत तेव्हा त्यांची कायनेटिक एनर्जी पण सफिशियंट असायला पाहिजे, ॲज वेल ॲज त्यांचं ओरिएंटेशन पण कसं असायला पाहिजे, प्रॉपर असायला पाहिजे. सो रिॲक्टंट which gets collide with a proper orientation and with a sufficient kinetic energy, then that particular reaction gets successful and reactants gets converted into product. So next criteria for the bimolecular reaction for getting successful is that it is a orientation of reactant molecules. So when reactant molecules they having a proper orientation, then reaction gets succeed. And if these reactant molecule they don't having a proper orientation, then that reaction it does not get succeed and reactants are not converted into product. म्हणजे पहा आतापर्यंत आपण 3 रिक्वायरमेंट्स स्टडी केल्या. रिक्वायरमेंट्स फॉर अ बायमोलिक्युलर कोलिजन कोणत्या कोणत्या स्टडी केल्या. फर्स्ट, रिॲक्टंट मॉलिक्यूल मस्ट कोलाइड विथ इच अदर. रिॲक्टंट मॉलिक्यूल एकमेकाबरोबर कोलाइड झाले पाहिजेत. जर कोलिजनच नाही झालं तर रिॲक्शन होईल का, नेवर पॉसिबल. सेकंड रिक्वायरमेंट, ॲक्टिवेशन एनर्जी. दे मस्ट हॅव अ सफिशियंट एनर्जी फ्रॉम देअर कोलिजन. त्यांच्या कोलिजनमधून सफिशियंट एनर्जी जनरेट झाली पाहिजे. दॅट वन इज द सेकंड रिक्वायरमेंट. देन थर्ड रिक्वायरमेंट, दे मस्ट कोलाइड इन अ प्रॉपर ओरिएंटेशन. त्यांचं कोलिजन कशा प्रकारे झालं पाहिजे, प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये झालं पाहिजे. अँड नाऊ लास्ट वन इज द पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. आता इथं आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे, पोटेन्शियल एनर्जी बॅरियर कम्पेअर करायचं आहे. सो फॉर स्टडिंग पोटेन्शियल एनर्जी बॅरियर वी आर टेकिंग अ जनरल एक्झाम्पल इन विच रिॲक्टंट A it reacts with reactant CB. There are 2 reactants कारण आपण बायमॉलिक्युलर रिॲक्शन कन्सिडर केली आहे. सो रिॲक्टंट A when it reacts with reactant CB, आता ते रिॲक्ट होत आहेत म्हणजे काय होणार आहे, दे गेट्स कोलाइड विथ इच अदर. ते कोलाइड होणार आहेत. अँड आफ्टर कोलिजन द बॉन्ड बिटवीन CB it undergoes broken and the bond between A and B is newly formed and reactants gets converted into product. या रिॲक्टंटचं कन्वर्जन प्रोडक्ट मध्ये होत असताना B आणि C या ऍटम्स मधला बॉन्ड काय होईल, हा ब्रेक होईल आणि A आणि B या ऍटम्स मध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होईल आणि तुम्हाला इथं AB हा प्रोडक्ट मिळेल. सो वी आर गेटिंग अ AB इज द प्रोडक्ट. AB अँड C दीज आर द प्रोडक्ट्स. म्हणजे रिॲक्टंट्स काय होते, A अँड मॉलिक्यूल BC और CB आणि प्रोडक्ट्स काय मिळाले, मॉलिक्यूल AB अँड मॉलिक्यूल C. मग आता इथं या 2 मॉलिक्युल्सचं जेव्हा कोलिजन झालं तेव्हा काय झालं पहा, वन ऑफ द बॉन्ड इट अंडरगोज ब्रोकन अँड वन न्यू बॉन्ड इज फॉर्म्ड. ओल्ड बॉन्ड्स पैकी एक बॉन्ड ब्रेक होतोय आणि एक न्यू बॉन्ड काय होतोय, फॉर्म होतोय. सो ड्युरिंग दिस फॉर्मेशन ऑफ बॉन्ड अँड ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, one state is arises in such a way that that molecule or that reaction species they having a particular interaction in between these atoms. ही रिॲक्शन होत असताना अशी एक सर्टन स्टेज येते की त्या सर्टन स्टेजमध्ये ॲटम A, ॲटम B आणि ॲटम C या तिघांच्याही मध्ये एक पर्टिक्युलर वीक इंटरॅक्टिव्ह फोर्स असतो, वीक बॉन्ड प्रेझेंट असतो आणि मग AB मधला बॉन्ड परफेक्ट फॉर्म होतो आणि BC मधला बॉन्ड काय होतो, वीक होतो, काय होतो, इट गेट्स
ब्रोकन, तो ब्रेक होतो. अँड दॅट सर्टन स्टेज इज कॉल्ड ॲज अ ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म झाला म्हणजे काय झालं, ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्समध्ये ए बी हा बॉन्ड परफेक्टली ब्रेक पण नाही झाला, सॉरी परफेक्टली फॉर्म पण नाही झाला, आणि बी सी हा बॉन्ड परफेक्टली ब्रेक पण नाही झाला. सो दॅट वन इज द ॲक्टिवेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे हे टू रिॲक्टंट मॉलिक्युल्स एकमेकाला जेव्हा कोलाइड होतील तेव्हा त्यांच्या कोलिजनमधून त्या रिॲक्शन स्पेसेसची एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. सो नाउ सी, आपण इथे ग्राफ प्लॉट करूया. ग्राफ आपण कशा प्रकारे प्लॉट करतोय पहा. ऑन द वाय ॲक्सिस एनर्जी अँड ऑन द एक्स ॲक्सिस रिॲक्शन प्रोग्रेस. सो वी आर गोइंग टू प्लॉट द ग्राफ ऑफ एनर्जी वर्सेस रिॲक्शन प्रोग्रेस. म्हणजे त्या रिॲक्शनचा प्रोग्रेस होत असताना एनर्जी कशा प्रकारे चेंज होते, कोणाची, रिॲक्टंट मॉलिक्युलची आणि प्रोडक्ट मॉलिक्युलची. नाउ सी, दीज आर द रिॲक्टंट्स. हे रिॲक्टंट्स आहेत. कोणते कोणते आहेत, रिॲक्टंट मॉलिक्युल ए अँड रिॲक्टंट मॉलिक्युल बी सी. नाउ वेन दीज रिॲक्टंट मॉलिक्युल्स कोलाइड विथ इच अदर, आता जेव्हा हे रिॲक्टंट मॉलिक्युल्स कोलाइड होतील देन देअर एनर्जी इन्क्रीजेस. आता रिॲक्टंट मॉलिक्युलची ओरिजिनल एनर्जीची जी काही लेवल आहे ती एनर्जीची लेवल इथं या प्रकारची आहे. दिस वन इज द एनर्जी लेवल ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स. ओके, मी इथं मेन्शन करतो पहा. सो दिस वन इज द एनर्जी लेवल ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स. नाउ when these reactant molecules collide with each other due to collision their energy increases. ते जे रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत त्यांची एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. आता पहा, जर समजा त्यांचं कोलिजन इफेक्टिव्ह नसेल, म्हणजे इफ दे कोलाइड विथ अ लेस वेलॉसिटी, विथ अ लेस कायनेटिक एनर्जी और विथ अ इम्प्रॉपर ओरिएंटेशन, जर समजा ते लेस कायनेटिक एनर्जीनं कोलाइड झाले किंवा इम्प्रॉपर ओरिएंटेशननं कोलाइड झाले तर त्यांची जी काही एनर्जी इन्क्रीज होणार आहे ती सफिशियंट असणार नाही, ते फार फार तर इथपर्यंत येतील. अँड ड्यू टू लेस एनर्जी अगेन दे कम्स टू देअर ओरिजिनल पोझिशन. आता ते ओरिजिनल पोझिशनला काय येतील, कारण इथं एक एनर्जी बॅरियर आहे. हा एनर्जी बॅरियर, दिस वन इज द एनर्जी बॅरियर, की जो एनर्जी बॅरियर पास केल्याशिवाय त्या रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट्समध्ये होणार नाही. आता रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट्समध्ये होण्यासाठी त्या पर्टिक्युलर रिॲक्टंट मॉलिक्युल्सला हा एनर्जी बॅरियर काय करावं लागेल, पास करावं लागेल. सो फॉर गेटिंग सक्सेसफुल ऑफ द रिॲक्शन these reactant molecules they must pass this energy barrier and then they gets converted into products. त्या रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्ट्स मध्ये व्हायचं असेल तर या रिॲक्टंट मॉलिक्युलला हा एनर्जी बॅरियर काय करावं लागेल, पास करावं लागेल. मग हा एनर्जी बॅरियर पास करायचा म्हणजे यांच्या कोलिजन मधून तेवढी सफिशियंट एनर्जी जनरेट व्हायला पाहिजे. अँड दॅट एनर्जी आपण ऑलरेडी स्टडी केलंय, दॅट एनर्जी इज कॉल्ड ॲज अ EA, दॅट इज ॲक्टिवेशन एनर्जी. अँड दॅट एनर्जी बॅरियर, त्या बॅरियरला मात्र आपण काय म्हणतो, इट इज अ पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. सो दिस वन इज द पोटेन्शियल एनर्जी बॅरियर. नाउ इफ these reactant molecules they collide with a sufficient energy, then these reactant molecules they climb this energy barrier. या energy barrier ला ते climb करतील, वरती येतील, and then they pass this energy barrier, आणि मग ते energy barrier काय करतील, पास करतील, and then they gets converted into products. तर मग त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होईल, प्रोडक्ट्स मध्ये होईल. सो दिस वन इज द एनर्जी बॅरियर. आता इथं पहा, रिॲक्टंटची एनर्जी कशी आहे पहा, रिॲक्टंटची एनर्जी इथं लेवल आहे आणि ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे. हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स कुठं फॉर्म होणार आहे, इथं असणार आहे ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. म्हणजे हे रिॲक्टंट मॉलिक्युल्स जेव्हा एकमेकाबरोबर कोलाइड होतील तेव्हा ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होण्यासाठी त्या रिॲक्टंट मॉलिक्युलची एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स, आणि मग इथं काय फॉर्म होईल, ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स. ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स कुठं असेल, इथं असेल. अँड देन energy starts to decrease and then there is a formation of product takes place. पहा, प्रोडक्टची एनर्जी ॲज कम्पेअर टू रिॲक्टंट, प्रोडक्टची एनर्जी कशी आहे, लेस आहे. नॅचरली निसर्गाचा नियमच आहे. एखादा कंपाऊंड केव्हा स्टेबल होतो, इफ इट इज हॅव्हिंग लेस एनर्जी. आता इथं जो प्रोडक्ट फॉर्म झालाय
हा जो प्रोडक्ट स्टेबल जर फॉर्म करायचा असेल तर त्याची एनर्जी कशी असायला पाहिजे, ॲज कम्पेअर टू रिॲक्टंट त्याची एनर्जी लेस असला पाहिजे. सो द कंपाऊंड्स विच हॅव्हिंग लेस एनर्जी दीज आर मोर स्टेबल and compounds which having more energy these are less stable. एनर्जी आणि स्टॅबिलिटी या इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात एकमेकाला. सो देअरफॉर प्रोडक्ट्स हॅव्हिंग लेस एनर्जी. आता इथं पहा, रिॲक्टंट मॉलिक्युलची एनर्जी आणि ऍक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स की जो इथं फॉर्म होतो हा जो एनर्जी डिफरन्स आहे दॅट इज अ EA ऍक्टिव्हेशन एनर्जी. Difference between energy of reactant and energy of product, it is delta H. Delta H means enthalpy of a reaction. ती रिएक्शन होत असताना एन्थाल्पी कशा प्रकारे चेंज होते दॅट इज डेल्टा H, or it is also called as a heat of reaction. So this one is the delta H, that is the energy difference between reactant and product, delta H, and this one is the EA, energy of activation. So this one is the last parameter or last requirement for the bimolecular chemical reaction for getting successful. आणि मग हा कोणता क्रायटेरिया आहे, that is potential energy barrier. So when reactant molecules they collide with each other, they must have a sufficient energy so that they can cross this potential energy barrier and they gets converted into product. If they doesn't having a sufficient energy after collision, जर समजा त्यांच्याकडे collision नंतर sufficient energy जर नसेल, then they does not get successful for climbing this energy barrier, for crossing this energy barrier. Again they comes to their original position and reaction does not get successful. So these are the parameters, these are the requirements for the bimolecular collision. So very few collisions are successful. लक्षात ठेवा, कोलिजन झालं म्हणजे लगेच रिॲक्टंट मॉलिक्युलचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होत नाही. व्हेरी फ्यू कोलिजन्स आर सक्सेसफुल. खूप कमी कोलिजन्स काय होतात, सक्सेसफुल होतात. ॲक्च्युली जर डेटा जर सांगायचं म्हटलं, ॲट 298 केल्विन, 298 केल्विन या टेम्परेचरला जर आपण कम्पेअर करायला गेलो, ॲट 298 केल्विन ओनली 7 कोलिजन्स गेट सक्सेसफुल ड्युरिंग 10⁻14 कोलिजन्स. 298 केल्विन या टेम्परेचरला एखाद्या बायोमॉलिक्युलर रिॲक्शन मध्ये जर समजा 10⁻14 एवढे कोलिजन्स झाले तर त्यातले फक्त 7 कोलिजन्स काय होतात, सक्सेसफुल होतात. सो दिस वन इज द रिक्वायरमेंट्स फॉर अ बायोमॉलिक्युलर रिॲक्शन फॉर गेटिंग सक्सेसफुल. नाउ दिस वन इज द थेरोटिकल पार्ट फ्रॉम द स्टेट बोर्ड. आता स्टेट बोर्ड मधला थेरोटिकल पार्ट आहे. हा पार्ट NCERT मध्ये पण आहे, परंतु NCERT मध्ये याच्याबरोबर अटॅच काही कंडिशन्स, काही छोटे छोटे कन्सेप्ट दिलेत. अँड दीज कन्सेप्ट्स आर कोलिजन फ्रिक्वेन्सी अँड इफेक्टिव्ह कोलिजन्स. आता इफेक्टिव्ह कोलिजन तर आपण ऑलरेडी स्टडी केलंय. व्हॉट इज मीन बाय इफेक्टिव्ह कोलिजन? आता हे पॉईंट फक्त NCERT मध्ये 2-3 एक्स्ट्रा पॉईंट आहेत, छोटे छोटे पॉईंट आहेत, ते आपण कंटिन्यू करतोय. सो व्हॉट इज मीन बाय इफेक्टिव्ह कोलिजन? So when reactant molecules they gets collide with each other with a sufficient kinetic energy and with a proper orientation, then this collision is effective and reactant molecule gets converted into products. That collision is called as a effective collision. आता कोणतं collision effective नसतं? If reactant molecule they collide with insufficient energy or improper orientation, then less amount of energy is generated from their collision and that collision is not a effective collision. Okay, so this one is the collision and effective collision. Now one more concept is there, collision frequency. Now see what is mean by collision frequency. समजा त्या corresponding container मध्ये 100 molecules आहेत, 100 molecules of reactant and they randomly move here and there in the container. ते container मध्ये काय होत आहेत, randomly here and there काय होत आहेत, ते मूव होत आहेत. देन in how much amount they getting collide with each other. तर त्यापैकी किती रिॲक्टंट मॉलिक्युल एकामेकाबरोबर कोलाइड होऊ शकतात, that frequency is called as a collision frequency. So number of collisions per second, number of collisions per second in a unit volume of the reaction container or of the reaction mixture is called as a
कोलिजन फ्रिक्वेन्सी. आपण जर समजा असा एक कंटेनर कन्सिडर केला किंवा असा एक आपण रिॲक्शन मिक्सर कन्सिडर केलं की ज्याचं व्हॉल्यूम कसं आहे, युनिट आहे. फॉर एक्झाम्पल समजा मी इथं एक कंटेनर कन्सिडर करतो. दिस वन इज द कंटेनर, दिस वन इज द क्युबिक कंटेनर. हा कंटेनर कसा आहे, क्युबिक कंटेनर आहे. आता क्युबिक कंटेनर आहे आणि याचे डायमेन्शन्स कसे आहेत पहा. 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. म्हणजे जो व्हॉल्यूम काय मिळेल तुम्हाला 1 इंटू 1 इंटू 1 इज इक्वल टू 1 आणि सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय मिळेल 1 सेंटीमीटर क्यूब. हे झालं या कंटेनरचं व्हॉल्यूम. आणि या कंटेनरमध्ये आपण गॅस फिलअप केला. गॅसियस रिएक्टंट्स आर फिल्ड इन दिस कंटेनर. या रिएक्टंटमध्ये आपण काय केले, गॅसियस रिएक्टंट आपण काय केले, फिल केले. मग आता इथे गॅसियस रिएक्टंट्स फिल केल्यानंतर काय होणार आहे, दिस गॅसियस रिएक्टंट मॉलिक्युल्स दे रॅन्डमली मूव्ह हिअर अँड देअर इन द कंटेनर अँड दे गेट्स कोलाइड विथ इच अदर. आता किती रिएक्टंट मॉलिक्युल्स कोलाइड होत आहेत पर सेकंड, प्रत्येक सेकंदाला. वेन रिॲक्शन मिक्सर इज हॅव्हिंग अ युनिट व्हॉल्यूम, की जेव्हा त्या रिॲक्शन मिक्सरचं व्हॉल्यूम हे कसं आहे, युनिट आहे. हा जो काही पॅरामीटर आहे दॅट पॅरामीटर इज कॉल्ड ॲज अ कोलिजन फ्रिक्वेन्सी. त्याला आपण काय म्हणतोय, कोलिजन फ्रिक्वेन्सी. सो नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल विच आर कोलाइडिंग विथ इच अदर पर सेकंड इन अ पर युनिट व्हॉल्यूम दॅट इज कॉल्ड ॲज अ कोलिजन फ्रिक्वेन्सी and which is denoted by symbol Z. ते सिम्बॉल वगैरे आपण नंतर पाहणार आहे. सो दॅट वन इज द कोलिजन फ्रिक्वेन्सी. म्हणजे पहा या कन्सेप्टमध्ये आपण काय काय स्टडी केलं. रिक्वायरमेंट्स फॉर अ बायमॉलिक्युलर कोलिजन और रिक्वायरमेंट्स फॉर अ बायमॉलिक्युलर रिॲक्शन फॉर गेटिंग सक्सेसफुल. देन कोलिजन फ्रिक्वेन्सी अँड इफेक्टिव्ह कोलिजन. आता या कोलिजन थेरी स्टडी केल्याच्या नंतर इथं आपल्याला नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आर्हेनियस इक्वेशन स्टडी करायचं आहे, की ज्या आर्हेनियस इक्वेशनमध्ये करस्पॉन्डिंग बायमॉलिक्युलर केमिकल रिॲक्शनचं किंवा करस्पॉन्डिंग केमिकल रिॲक्शनचं टेम्परेचर व्हॅरी झाल्यानंतर, टेम्परेचर चेंज झाल्यानंतर रिॲक्शनच्या रेटमध्ये कशा प्रकारे चेंज होतो हे आपण काय करणार आहे, कम्पेअर करणार आहे. सो नेक्स्ट कन्सेप्ट आहे आर्हेनियस इक्वेशन. अँड इन दिस लेक्चर वी आर ऑलरेडी स्टडीड रिक्वायरमेंट्स फॉर बायमॉलिक्युलर reaction for getting successful.